साकीनगर परिसरात 55 वर्षीय व्यक्तीचा मेनहॉलमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आणि या घटनेची गंभीर दखल घेत महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी 4 अधिकाऱ्यांनी निलंबित केले। तसंच संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे आदेश दिले। प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली असून 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। मृताच्या कुटुंबाला 10 लाख रुपयाची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली असून मुंबईतील सर्व मेनहॉलची तपासणी अनिवार्य करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। हिरलेकर हे या ठिकाणचे सहाय्यक आयुक्त आहेत, त्यांना आपण निलंबित करण्याचं काम केलेलं आहे। भिडे मॅडम असतील, अतिरिक्त आयुक्त असतील किंवा मी असेल, आम्ही सगळ्यांनी वारंवार अधिकाऱ्यांना ह्याच्या सूचना दिल्या होत्या। हिरलेकर पण म्हणाले की मॅडम मी पण अचंबित आहे की असं कसं माझ्या एईनी सब इंजिनियरने काम केलं। मी सांगितलं हे तुमचं स्टेटमेंट मला चालणार नाही, तुम्ही वॉर्डचे सहाय्यक आयुक्त आहात, तुम्ही या वॉर्डचे पालक आहात आणि तुमची जबाबदारी आहे। तुमच्या वॉर्डमध्ये एक साधा दगड जरी पडला तरी तुम्हाला तिथे माहिती असायला पाहिजे। केबिनमध्ये काम करणं बंद करा, बाहेर उतरा, लोकांमध्ये या, रस्त्यावरती या। आम्ही आज रस्त्यावर कसे आहोत त्या पद्धतीतून तुम्ही काम करा, परंतु ही चूक आहे। प्रशासनाला कुठेही पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे ऑन द स्पॉट। आज आम्ही 4 अधिकाऱ्यांना इथे निलंबित केले। त्या विभागाचे जे सहाय्यक आयुक्त आहेत एल विभागाचे, त्याचबरोबर तिथे असणारे मेंटेनन्स या विभागाचे सहाय्यक आयुक्त, सहाय्यक इंजिनियर्स, सब इंजिनियर आणि एसओ विभागाचे सब इंजिनियर ह्यांना आम्ही त्वरित निलंबित केलेलं आहे। जो कॉन्ट्रॅक्टर पूर्णपणे सुरक्षिततेची काळजी न घेता काम करत होता त्याच्यावरती योग्य तो गुन्हा दाखल करून पोलीस कारवाई करण्याचा निर्णयसुद्धा घेतलेला आहे।